नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी प्रतीक सूर्यवंशी, महसूल सहाय्यक रावेर तहसील कार्यालय जिल्हा जळगाव. आपल्याला माहितीच आहे की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन या योजनेअंतर्गत राज्य शासन राज्यभर ज्या ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी भवन नाही तेथे शेतकरी भवन बांधून देण्यासाठी निधीची तरतूद करत आहे, अनुदान देत आहे. याच अनुषंगाने एक अपडेट आलेले आहे. जे काही कृषी उत्पन्न बाजार समिती निलंगा आहे, तालुका निलंगा, जिल्हा लातूर येथील शेतकरी भवन बांधण्याच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. त्या संदर्भातला जे आपण पाहूयात. किती रक्कम भेटली, काय भेटली हे आपण पाहूयात. महाराष्ट्र शासनाचा जो काही सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग आहे त्याने दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी हा जी निर्गमित केलेला असून या जे काही शेतकरी भवन आहे निलंग्या येथील, या निलंग्या येथील शेतकरी भवनास प्रशासकीय मान्यता भेटलेली आहे. आणि ही जी मान्यता आहे ती 1,52,00,000 इतकी ही मान्यता भेटलेली आहे. आपण पाहू शकता 1,52,71,245 रुपये इतका निधी लागणार आहे. आणि हा जो निधी आहे सर्व अटी आणि शर्तीच्या अधीन राहून यास मान्यता देण्यात आलेली आहे. आपण पाहू शकता 1,52,00,000चा हा जो निधी आहे यातली 70% रक्कम म्हणजे 1,06,79,000 इतकी रक्कम महाराष्ट्र शासन देणार आहे. बाजार समितीने सादर केलेल्या अंदाजपत्रकाची उर्वरित रक्कम जी आहे म्हणजे 70% रक्कम, आता ही जी काही एस्टिमेट आहे 1,52,00,000चं, ह्यातले 70% जी रक्कम आहे 1,06,79,000 इतकी रक्कम महाराष्ट्र शासन 2 टप्प्यामध्ये देईल. आणि उर्वरित जी रक्कम आहे ती स्वतः बाजार समितीने स्वनिधी किंवा कर्ज या माध्यमातून उपलब्ध करून बांधकामास लावायचं आहे असं सांगितलेलं आहे. आणि ही जी काय 1,06,79,000 ही जी रक्कम आहे ती 50% आणि 50% अशा 2 टप्प्यामध्ये वितरित करण्यात येईल. आणि लवकरच हे जे काही आपलं शेतकरी भवन आहे, हे शेतकरी भवन निलंगा तालुक्यातील जे काही शेतकरी आहेत त्यांच्या सोयी आणि सुविधेसाठी उपलब्ध होईल अशी आपण खात्री करूयात. अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स, शासन निर्णय, महाराष्ट्र शासनाचे राजपत्र, योजना पाहण्यासाठी तुम्ही मला नक्की सबस्क्राईब करा अशी विनंती करतो. धन्यवाद.